बातमी समोर येते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं निमंत्रण बच्चू कडू यांनी धुडकावून लावलंय। मुंबईत बोलावलेल्या बैठकीला बच्चू कडू अनुपस्थित राहणार आहेत। बच्चू कडू यांच्या ट्रॅक्टर मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे। नागपूरमध्ये आज बच्चू कडूंचा एल्गार मोर्चा आहे। आम्ही आता सीएम साहेबांना मेसेज केला आणि बावनकुळे साहेबांना पण केला का इथे सगळे लाखो लोक येईल आणि आम्ही तिकडे जर गेलो तर आणि इकडे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ते कोण पाहणार? नेतृत्वच नाही आहे तर मग लोकांनी काय प्रॉब्लेम केले तर मोठी अडचण येऊ शकते। हे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून त्यांना पण ते शक्य आहे, त्यांना पण ते लक्षात येऊ शकते आणि म्हणून आम्ही त्यांना सांगितलं का तुमचा प्रतिनिधी इकडे पाठवा। आम्ही ज्या मागण्या केल्या त्याच्यातलं काय तुम्ही निर्णय घेऊ शकता, नाही घेऊ शकत तसं पाठवा, म्हणजे आम्हाला निर्णय घ्यायला सोपं होईल ना। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे यांच्याकडून। तेजस, आपण पाहतोय की बच्चू कडू यांच्या आज ट्रॅक्टर महाएल्गार मोर्चाचा दुसरा दिवस आहे, काय अधिक अपडेट? तेजस, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? तर काही तांत्रिक अडचणींमुळे आमच्या प्रतिनिधींशी आमचा संपर्क होऊ शकत नाहीये। मात्र आपण पाहतोय की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं निमंत्रण बच्चू कडू यांनी धुडकावून लावलेलं आहे। तर आज बच्चू कडू यांच्या ट्रॅक्टर मोर्चाचा दुसरा दिवस आहे। नागपूरमध्ये आज बच्चू कडू यांचा एल्गार मोर्चा आहे। यासाठी राज्याच्या विविध भागातून शेतकरी हे आपले ट्रॅक्टर घेऊन नागपूरकडे रवाना झालेत आणि यातच आता या मोर्चामुळे बच्चू कडू यांनी मुख्यमंत्र्यांचं निमंत्रण धुडकावून लावलंय। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे यांच्याकडून। तेजस, आपण पाहतोय बच्चू कडू यांच्या मोर्चाचा आजचा दुसरा दिवस आहे, काय अधिक अपडेट? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर नागपुरात आज जे आहे बच्चू कडू यांचा जो मोर्चा आहे तो धडकणार आहे। जामठा स्थित जे मैदान आहे त्या ठिकाणी जो शेती आहे त्या ठिकाणी एकंदरीत जे या ठिकाणी जे आहे ते मोर्चा धडकणार आहे। या संदर्भात जर बघितलं असेल तर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील जे आहे ते शेतकरी बांधव असतील, दिव्यांग बांधव असतील, मेंढपाळ असतील, ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जे आहे ते एकत्र आलेले आहेत आणि या ठिकाणून जे आहे ते संपूर्ण शेतकरी एकत्र होतील। या ठिकाणी भाषण होतील शेतकरी नेत्यांचे। त्यासोबत जर बघितलं असेल तर बच्चू कडू यांच्या समोर जे आहेत ते विविध शेतकरी नेते आहेत, राजू शेट्टी असेल असे अन्य नेते जे आहेत, वामनराव चोटापाय असे नेते असणार आहेत आणि त्यांचे भाषण झाल्यानंतर जे आहेत मोर्चा जो आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्या, शासकीय बंगला आहे त्या ठिकाणी वळणार आहे। एकंदरीत बघितलं असेल तर या ठिकाणी जे आहे ते 950 पोलिसांच्या ताफाच्या याच्यात जो आहे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। विविध प्रश्न जे आहेत ते शेतकऱ्यांच्या विषयाला घेऊन त्या बच्चू कडूंना हा मोर्चा काढलेला आहे। शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी असेल, त्यासोबत जे मेंढपाळ असेल यांच्यासाठी जे स्वातंत्र्य त्यांना केंद्र व्हावे, या सगळ्या विषयाला घेऊन जे आहे ते मागणी आहे। तेजस, त्यामुळे एकंदरीतच या मोर्चा संदर्भातले अपडेट आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।